तर सुनील बागुल आणि मामा राजवाड यांना आता मोठा दिलासा मिळालाय। दोघांवरील गुन्हे तक्रारदाराने मागे घेतले। दोघांकडून मारहाण झालं नसल्याचं तक्रारदाराकडून आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे। दोन्ही नेत्यांचा भाजप प्रवेश खरं तर लवकरच होण्याची आता शक्यता आहे। नेत्यांवर गुन्हे दाखल झाल्याने ऐनवेळी हा भाजप प्रवेश थांबला होता, पण आता तक्रार मागे घेतल्यानंतर दोन्ही नेत्यांचा भाजप प्रवेश आता लवकरच होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। राजकीय शत्रू असतात बरे, त्याचं काही कदाचित त्यांना काही सांगण्यात आलं असेल, त्या हक्काचा पोटी तो गुन्हा दाखल केला। त्याच्यानंतर त्यांनाही बुद्धी सुचली आणि त्यांनाही समजलं की हे जे केलं आपण काही चुकीचं असेल, त्याच्यामुळे त्यांनी पोलिसांना तसं स्टेटमेंट दिलेलं आहे आणि यानंतर ते सर्व गुन्हे आमच्याकडून मागे घेण्यात आले। असं काही निश्चित काही ठरलेलं नव्हतं का प्रवेश होणार आहे किंवा काय। आता जे काही सगळं आम सन्मानित सुनील भाऊ बागुल असतील किंवा आमचे सहकारी किंवा मित्रमंडळ किंवा कार्यकर्ते त्यांच्याशी सर्वांची चर्चा करून पुढील निर्णय घेतले। ज्यांनी फिर्याद दाखल केली होती त्यांच्या घरामध्ये त्यांनी ज्या वस्तू हरवल्या आहे का चोरीला गेल्या आहे असं जी तक्रार केली होती ते त्यांना त्यांच्या घरामध्ये मिळालं। तसा त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जबाब दिला, कोर्टामध्ये त्या पद्धतीचा त्यांनी जबाब दिलेला आहे आणि त्यामुळे पोलिसांनी ही केस बेसुमार म्हणून काढण्यात आलेली आहे आणि आता आमच्यावर कोणताही केस किंवा कोणताही कलम आता ठेवण्यात आलेला आहे। भाजपमध्ये पक्षप्रवेश करायचा का कोणत्या संघटनेत करायचा ते आता आम्ही ठरवणार आहे। पण आमचा मार्ग मोकळा झाला, कारण आम्ही ज्या संघटनेमध्ये काम केलं त्यांनी आम्हाला काढून टाकलेलं आहे। आता आम्ही मोकळे आणि मोकळे असल्यानंतर आम्ही निश्चितच कुठे ना कुठे आम्हाला काम करायची सवय आहे, तर त्याच्यामुळे आम्ही कोणत्या ना कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।